मालूला आणि दुष्यंतला तुझ्यासारखीच खंबीर बनव. माझ्यासारख्या नेमस्त माणसाचा निभाव नाही लागायचा या दुनियेत. सगळं तुझ्यावरच पडतंय. कधी तुझी हौस मौस केली नाही, काही नाही, आणि आता हे. अहो, असं काय बोलताय तुम्ही? बायपास सर्जरी काय आता मोठी गोष्ट नाही राहिलेली. सायन्स किती पुढे गेलंय. तुम्ही नक्की बरे व्हाल. आणि तुम्ही म्हणताय ना तसं मी दुष्यंतला, मालविकाला नीट सांभाळीन ना. काही कमी पडू देणार नाही मी त्यांना. पण तुम्ही आज मला एक वचन द्या. काय? मी पूर्ण बरा होणार आहे. याचं ऑपरेशन यशस्वी होणार आहे अशी इच्छाशक्ती मनात धरूनच ऑपरेशनसाठी जायचं. दुसरी कुठली गोष्ट मनात आणायची नाही. बाबा, मालू, बाळा त्रास देऊ नको हा आईला. असं नका ना म्हणू. आई सांग ना कसे म्हणतात ते बघ ना. अगं म्हणजे मी घरी येईपर्यंत वेडी कुठली. आशू भेटायला हवी होती आज. तेवढीच एक रुख लागून राहिली मला. ती भेटली असती म्हणजे मग निर्धास्त झालो असतो. ओ हिरो, शाळेचा युनिफॉर्म नाही म्हणजे काय कॉलर अशी वरती ठेवून जाणार का तुम्ही? हा असतोच काय? बाबा तुम्ही येणार ना सोडायला? अरे बाबा नाही, मला ना अपोजिट डिरेक्शनला जायचंय. आई आहे ना. पण आईला तर ऑपरेशन्स आहेत ना. अरे तुझी आई सकाळी सकाळी हॉस्पिटलमध्ये गेली, सगळी ऑपरेशन्स केली आणि परत आली सुद्धा, तर पुन्हा जाणार. अरे आई खूप ग्रेट आहे ना. म्हणजे काय, आई खरंच खूप ग्रेट आहे. तुला आईसारखं व्हायचं ना, तुला भरपूर अभ्यास करायला लागेल, मग मोठा होशील तू. आणि आईला अजिबात 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 दुखवायचं नाही, कळलं तुला? लक्षात राहील. चला तुमचं दप्तर भरायला जाऊया. या हा नमिता बोल. अगं जरा तुझ्याशी बोलायचं होतं. खूप महत्वाचं आहे का? हे बघ, नाहीतर मी थोड्या वेळाने फोन करू तुला. मी ना आत्ता जरा घाईत आहे ग. ऐक ना, अगं शुभू हल्ली जरा वेगळंच वागायला लागला. सारखं अश्विनी अश्विनी करत असतो. अश्विनी खूप टेन्शनमध्ये आहे, तिची आपल्याला काळजी घ्यायला हवी असं नेहमी म्हणत असतो. पण टेन्शन काय हे मात्र नक्की अजून कळत नाहीये. दिवस रात्र अश्विनीचा विचार करतो. काल तर तो घरी आल्यावर मला भेटायच्या आधी आशूच्या रूम मध्ये गेला होता. नीता, काय चाललंय हे तुझं? अगं इतके दिवस तो आशूशी अजिबात बोलत नाही म्हणून सारखी भुणभुण होती तुझी, आणि आता तो जास्त बोलतो अशी तक्रार करतेस तू. प्लीज थांबव ग हे सगळं. हे बघ, हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत, आणि मुख्य म्हणजे तुझा या सगळ्याकडे बघण्याचा ॲटिट्यूड प्लीज चेंज कर मीता. बरं ऐक, मी तुला म्हणाले ना, मी जरा घाईत आहे, मी नंतर बोलते तुझ्याशी. हां
भीती वाटते. अशू, मूर्खच का तू? भगट आहेस का तू? हे बघ, इथे जवळ येऊ नकोस माझ्या आणि ओळख सुद्धा दाखवू नकोस मला. हा किती अगं शू. हे बघ, सरळ जा, उजव्या हाताला बघ, तिथे दादाची रूम आहे. दादा तुला भेटेल तिथे. आणि हो, घाबरू नकोस. अशू जा. मी मागे कोणी येत आहे का लक्ष ठेवते. सॉरी. मालू, काय ग, पाडलीच सगळी औषधं? असू देत, घाबरू नकोस. अगं मालू, लक्ष कुठे आहे तुझं? हा, कशी पाडलीस? घाबरू नकोस. हा, फुटली नाही आहेत मालू औषधं. तुला डॉक्टरांकडे जायचं होतं ना? हा, जा. तिचा आवाज आशू आत्यासारखा होता ना? आशू सारखा? हो का? बर, असेल असेल. ए मालू, अगं तू जा ना, औषधं दाखवून ये. डॉक्टर जाते. जा. मला उजळ माथ्याने इथे यायचं होतं. तुझी काळजी घ्यायची होती. वहिनी आणि मालूला धीर द्यायचा होता. दुष्यंताला सांभाळायचं होतं. मला माफ करशील ना? मला खात्री आहे तू मला माफ करशील. खूप चांगला आहेस तू.
लवकर बरा हो. आशू, आशू तू आलेस? मी इथेच आहे. मी आहे इथेच. तू लवकर बरा हो. वहिनी, वहिनी अब विसरले. काहीतरी महत्वाचं काम होतं. एकदम सांगता सांगता विसरायला झालं मला. आठवल्यावर सांग. वहिनी हां आठवलं. मालू डॉक्टरांकडे गेली आहे ना? औषधं दाखवायला. तर मी काय म्हणत होते, आपण बघून येऊयात का औषधं? तिला कळलं नाही उगाच ते. चल. हां मी वहिनी नाहीतर नको. दादाला बघूयात कसा आहे तो. काय चाललंय तुझं? जाऊया, राहू दे, जाऊ दे. काय आहे? हॅलो पलाश, आज तुला दिलेली मुदत संपली आहे. त्यामुळे यापुढे जे काही होईल त्याला सर्वस्वी तूच जबाबदार असशील. गुड बाय. काही गडबड तर होणार नाही ना या सगळ्या प्रकरणातनं. मला तर खूप विचित्र वाटतंय हो हे बुरखा काय आणि शी. मलाही खूप चमत्कारिक वाटतंय नमिता, पण आपल्या पुढे दुसरा इलाजच नव्हता. किटीचं म्हणणं ऐकण्या वाचून गत्यंतरच नव्हतं आपल्याकडे. आणि आशूला तिचा भाऊ दिसणं खूप गरजेचं होतं. बघितलंस ना, रडून रडून काय अवस्था करून घेतलीये तिने. केवळ म्हणूनच मी तिला हे सगळं करायची परवानगी दिली ना. पण मला भीती वाटते हो की तिथे काहीतरी गडबड होईल. त्या गडबडीत तिच्या वहिनीने पाहिलं तर काय होत्याचं नव्हतं होऊन बसेल. तर या लपवा छप्पीचा सगळ्यांना आता खूप कंटाळा आलाय. त्यात आता आणखीन ही एक भर. आपला हेतू स्वच्छ होता ना नमिता, बास. आपल्याला सवय नाहीये ग हे सगळं करण्याची. काही हो नमिता, तिची इच्छा पूर्ण हो म्हणजे झालं.
हा बोल मीरा. पलाश, हॉस्पिटलमध्ये येऊ शकशील? महत्वाचं बोलायचंय. महत्वाचं बोलायचंय काय? हो, आय एम सॉरी, पण तुला यावंच लागेल. फोनवर बोलण्यासारखं मॅटर नाहीये. तू ये. हा ठीक आहे, येतो. कमिंग सर. हो या सर मी डिटेक्टिव्ह शेडगेंकडून आलो. बसा ना. धन्यवाद सर. बोला. होळकरांसंदर्भातले काही फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ क्लिप्स या एनव्हलपमध्ये आहेत सर. थँक्यू व्हेरी मच. तुमचं पेमेंट तुम्ही मिस्टर देवळेंकडनं कलेक्ट करा. ओके सर. आणि सर इतरही तुम्हाला काही गरज लागली तर नक्की कळवा. निश्चित. ओके सर. थँक्यू सर. काय हो, कसं वाटतंय आता? बरं आहे ना? बरं आहे. डॉक्टरनी जास्ती बोलायचं नाही सांगितलंय ना? का पण बरं वाटतंय मला. आशू आले ना? अश्विनी? अश्विनी आली का ग? अगं आली असती तर भेटली नसती का आपल्याला? नाही आले बाबा. नाही आली अश्विनी. तुम्ही झोपा आता, नका कसला विचार करू. आम्ही दोघी बाहेर आहोत, झोपा. चल. बाबा असं काय म्हणतात? ध्यास घेतला अश्विनीचं त्याने. तिला आहे का काही? एवढं सगळं झालंय पण आलेली नाही अजून ती. चल. नेक्स्ट पेशंट पाठव.